राज्याचे खूप मोठे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे विमान अपघात प्रकरण आहे, हे प्रकरण त्याचा अपघात नसून तो एक नियोजित कट असून तो घातपात आहे असं संबंध महाराष्ट्रामध्ये एक संशयाचा गूढ आहे. आम्ही संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सदर दादाच्या प्रकरणाबाबत अभ्यास करून 27 जानेवारी 2026 ला अजित पवार साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरे साहेब आणि त्या आपले अजित पवार गटाचे राजकीय सल्लागार नरेशजी अरोरा साहेब या 4 लोकांची रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत बैठक चालू होती. त्या बैठकीमध्ये सीबीआयच्या तपासामध्ये थोडासा समोर आला तपास की 125 कोटी रुपयांची ती कंत्राट मंजूर करायचा होता त्या नरेश अरोरा साहेबांच्या त्यांच्या संस्थेला. परंतु अजित पवार त्याच्यावरती सही करण्यासाठी तयार नव्हते, कारण एकाच व्यक्तीला जर अशा पद्धतीचं दिलं तर दादाचं ते स्टेटमेंट होतं. तर 27 तारखेला जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजित पवार साहेब यांच्यामध्ये थोडासा वादविवाद झाल्याचं वृत्त समोर आलं आणि दुसऱ्या दिवशी 28 तारखेला अजित पवारचा बारामती विमानतळावरती दुर्दैवी अपघात झाला. तो अपघात नसून तो नियोजित त्यांचा घातपाताचा कट होता असा आमच्या संघटनेचा जाहीररित्या आरोप आहे. आणि त्याबाबत आम्ही सीबीआय कार्यालय नागपूर, सीबीआय दिल्ली आणि मुंबई इथे लेखी स्वरूपामध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे. मागणी अशी केली की दुसऱ्या दिवशी जेव्हा समाज माध्यमापुढं प्रफुल्ल पटेल साहेबांना काही विचारण्यात आलं की कशाची कोणत्या फाईलवर स्वाक्षरी करायची होती, तर त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की ती विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाऱ्याची फाईल होती आणि ती बैठक त्याच्यासाठीच आयोजित केली होती. आम्ही अशा लोकांचे त्यांचं समाज माध्यमाच्या समोर एक स्टेटमेंट आहे. जर विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाऱ्याची ती फाईल होती आणि त्या विषयासाठी जर बैठक असेल तर तिथे कृषी मंत्री आवश्यक होता. कृषी मंत्री जर एखाद्या दौऱ्यात व्यस्त असतील तर कृषी विभागाचे सचिव आवश्यक होते. कृषी विभागाशी संबंधित बैठकीला कृषी विभागाचे प्रतिनिधी लागतात, परंतु त्या बैठकीला कोणत्याही कृषी विभागाचा प्रतिनिधी नव्हता ना मंत्री महोदयाचा प्रतिनिधी नव्हता. पण कृषी विभागाची बैठक चालू असताना तो नरेश अरोरा जे त्या संस्थेचे डिजिटल बॉक्स संस्थेचे जे संचालक आहेत, कृषी विभागाच्या बैठकीला त्यांचं काय काम, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नावरून असं आमच्या निदर्शनात आलं तर प्रफुल्ल पटेल साहेब समाज माध्यमासमोर तर महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असतील, त्यांची फसवणूक करत असतील, त्या फाईलचं विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या फाईलचं नाव घेऊन, तर ती शेतकऱ्याच्या नावाखाली तो जो महत्त्वाचा जो विषय आहे हा या विषयावर ते पांघरून टाकण्याचं काम करतात असा आमच्या संघटनेचा जाहीररित्या आरोप आहे. त्या अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी जे म्हणजे निधन झालं घातपाताच्या गटामध्ये, तर जोपर्यंत या 4 लोकांनी जी बैठक घेतली रात्री 2-2:30 वाजेपर्यंत ताणतणावामध्ये, याची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करणे गरजेचं आहे. जोपर्यंत प्रफुल्ल पटेल साहेब, सुनील तटकरे साहेब आणि नरेश अरोरा साहेब यांची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट होणार नाही, तोपर्यंत अजितदादाच्या मृत्यूचं जे गूढ आहे ते सत्य लपलेले आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर येणार नाही. त्यामुळं मी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सीबीआय कार्यालयाला देखील या 3 लोकांच्या नार्को टेस्टची मागणी केलेली आहे. जर 15 तारखेपर्यंत यांनी नार्को टेस्टची संमती दर्शवली नाही तर मी 15 तारखेपासून सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या समोर आमरण उपोषणावर बसणार आहे. कारण सुभाषचंद्र बोस साहेबांचा सुद्धा विमानातच अपघात झालेला आहे. आतापर्यंत चर्चा की ते जिवंत आहे, त्यांचा मी घातपातच झाला होता. त्याच्यामुळे ते सुभाषचंद्र बोसचा साहेबांचा जो पुतळा आहे त्याच्यासोबत मी बसणार. याच्या पलीकडे जाऊन जर नार्को टेस्ट मागणी जर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं करत असेल, महाराष्ट्राच्या लोकांच्या वतीनं जर आम्ही नार्को टेस्टची मागणी करत असेल, जर त्यांच्यामध्ये कोणता कट नसेल, त्यांच्या मनामध्ये जर काही कट नसता तर त्यांनी जाहीरपणे नार्को टेस्टसाठी तयार व्हायला पाहिजे. जर आपण कोणत्या पद्धतीचं दुष्कर्म केलेलं नाही, नियोजित कट केला नाही, तर मग नार्को टेस्ट करण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे. त्यांनी जर संमती दर्शवली, त्यांचं जर सत्य असेल, त्यांना जर अजितदादा पवार साहेबांच्या या प्रकरणाबद्दल जर सहानुभूती असेल तर महाराष्ट्राच्या जनतेतील शंका दूर करण्यासाठी त्यांनी ब्रेन मॅपिंग नार्को टेस्टसाठी सीबीआयला सहकार्य करायला पाहिजे. कारण केंद्रीय अन्वेषण विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि ते सत्य करणार. ते शासकीय एजन्सी ठरवणार ना की नेमकं काय करायचं. बैठक घेतलेली आहे. बैठक घेतल्याच्या नंतर ठीक आहे, ते मंत्री महोदय ते बैठक घेऊ शकतात. खासदार साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल बी राज्याचे देशाचे नेते आहेत, सुनील तटकरे देशाचे नेते आहेत. मग शेतकऱ्याच्या प्रश्नावरती तुम्ही विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नावर बैठक घेता.
आणि सीबीआयच्या चौकशीमध्ये निष्पन्न होते की 125 कोटी रुपयाची ती कंत्राटाची फाईल होती. याच्यावर शंका निर्माण होणार. मग आता त्यांच्या नेमकं मनामध्ये काय ब्रेन मॅपिंग कॉर्पोरेशन केल्याशिवाय ना मीडियाच्या समोर येणार आहे ना महाराष्ट्रातील जनतेला त्याचं सत्य करणार आहे. हेच महत्त्वाचे. तीच समाजामध्ये 24 घंटे काम करतो. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोक नाही आहोत. आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, मुवमेंट चळवळीचे माणसं आहोत. त्याच्यामुळे सुनेत्रा पवारला काल मी लेखी स्वरूपात दिलं, त्याची डिस्पॅच सुद्धा माझ्याकडे आहे की वहिनीनं सुद्धा आपल्या प्रकरणामध्ये आम्ही जे रस्त्यावर उतरतो शेवटच्या घटकातले माणसं अन्यायाच्या विरोधात, हा खरोखर आम्हाला अन्याय दिसले तर त्या वहिनीनं सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे या प्रकरणामध्ये. काय वाटलं आपल्याला चर्चा करताना, काय वाटलं? काही वहिनी प्रत्यक्ष आम्हाला भेटलेल्या नाहीत. त्यांच्यापर्यंत जर यांच्या नार्को टेस्ट बाबत जर आम्हाला लेखी मिळाली नाही, चौकशी सुरू झाली नाही, तर 15 तारखेपासून आपला आमरण उपोषण सुरू राहणार. आमरण उपोषणाला कोण कोण? मीच बसणार एकटा, भाई जगदीश कुमार इंगळे. ओके.